तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत दुगारवाडी धबधब्याला, परंतु अजून एक थेंबही पाणी दुगारवाडी धबधब्याला नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही निराश होऊन, हताश होऊन, एन्जॉय करत पुन्हा घराच्या दिशेने निघालो आहोत. आणि तसं दृश्य खूप विहंगमय होतं, परंतु पाणी नसल्यामुळे आणि हिरवळीची कमी असल्यामुळे थोडंसं कुणकुण जाणवत होती. बाकी घनदाट जंगलातनं ट्रेक चाललेला आहे. एकदम छान सुंदर वातावरण आहे. तसं थोडीशी गरमी सोडली तर. आणि तुम्हाला दाखवतो मी की कोण कोण आहेत आम्ही आज सोबत. आमचे मित्र, परम मित्र संतोष साळवे सर, रोहिणी मॅडम, वहिनी आणि आपले 2 छोटे छोटे मेंबर्स. चला तर रिटर्नच्या जर्नीला जाऊया. आणि माझं असं सजेशन असेल की सगळ्यांनी येताना पाऊस आला असेल तरच यावं, धबधबा चालू असेल तरच यावं. कारण की एक छोटासा ट्रेक आहे, तर 1 तासाचा तरी 1 किलोमीटरचा तरी आपल्याला थोडासा पायपीट करायला लागते. आणि त्याच्यानंतर आपल्याला या धबधब्याचं दर्शन होतं. तर येताना तुम्ही पाऊस आणि वातावरण बघूनच या, असं सजेशन असेल. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.